आणि मग त्याला काय द्यावं लागायचं, तर एखादा टॉवेल, एखादा टोपी किंवा शर्ट पीस, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून त्या गावकर आता मान ठेवायची काही गरज नाही, मोठा विषय होता. गावकरशाही समाजातच, दुसऱ्या समाजाला नव्हे, ही थोडक्यात ठेवायची नाही अशी मार्गदर्शक तत्व होती. लेखणीचा दहशतवाद, समाजाच्या कानामध्ये खोटं नाटं सांगून एवढा मोठा समाज असलेला या समाजाला, समाजातलं नेतृत्व संपवण्याकरता बेंडल साहेबांसारखं, भास्करराव नव्हता तिथं, बेंडल साहेबांसारखं नेतृत्व संपवण्याकरता या लोकांनी त्या चांगल्या मार्गदर्शक पुस्तिकेतली काहीतरी थोड्याफार चुकीच्या बरोबरच्या गोष्टी असतील त्या खोट्या नाट्या सांगून समाजाच्या नेत्याच्या विरोधात समाजच उभा केला. इतिहास समजून घ्या. काय पटतंय काय तुम्हाला सदानंद पागडे का नाही पटत आहे? समाजातल्याच लोकांना उभं केलं, गावकऱ्यांनाच चिडवलं, गावकऱ्यांना सांगितलं तुमची गावकरशाही जाते, तुमचा मान जातोय, आम्ही तुमचा मान तुम्हाला मिळवून देणार आहोत. मीटिंग झाली की हे म्हणजे मला ऐकायला मिळालं की मीटिंग झाली की समाजाचे लोक त्या मराठा समाजाच्या घरासमोर जायचे, भंडारा समाजाच्या घरासमोर जायचे, आणखीन सुतार समाजाच्या घरासमोर जायचे आणि काहीतरी आईशी बहिणीवरनं शिव्या द्यायचे. की ते डोकी फिरली होती त्यांची? कशाला शिव्या देतील? कुणी ऐकल्या? कुणी ऐकल्या? एखाद्या गावामध्ये का जर वैयक्तिक भांडण असेल तर ते होतच ना. तो कुठल्या समाजातला आणि तो कुठल्या समाजातला ह्याचा विषय नाही, तो राहत ते भांडण असतं. ह्याने अफवा पसरवल्या. एवढा मोठा समाज असून गावकऱ्यांना बेंडल साहेबांच्या विरोधात उभं केलं, इतर समाजाला भडकवलं आणि पुन्हा कधी तुमच्या समाजाचा आमदार निवडून आला नाही हे अनाजी पंत आहेत कधी. माझं काय, मी शेवटपर्यंत लढणार आहे. इतक्या सजाची मी डोके गुडघे टेकणार नाही का? टेकायचे. माझं काय, माझं काय त्या गोगरमध्ये? मी ह्या दातात ना होय खोदकीत ना. मी परवा सहज बोलून गेलो भाषणात. तो राजकीय शब्द होता, कुठल्या खोताना डोळ्यासमोर ठेवून बोललो नाही. मी पण माझ्या गावचा खोत आहे. जवळजवळ 20 गावचा दस्त भरणारा मी खोत आहे. 20 गावचा, एका गावचा नाहीये. एका गावचा नाही, 20 गावापेक्षा जास्त गावात मराठा पण दस्त भरतो. बरोबर ना रे? वाढ वाढला इनाम मिळालेली गाव आम्हाला आहे, पण त्याचा कधी आम्ही डामडोल नाही केला, त्याचा कधी आम्ही रुबाब नाही दाखवला, त्याची कधी आम्ही मस्ती नाही दाखवली. सावध व्हा, हा शेवटचा वार आहे. 2009 साली आमचाच माणूस निवडून येईल म्हणून त्यांना वाटलं होतं. 2014 साली आमचाच माणूस निवडून येईल म्हणून वाटलं होतं. 2019 साली आमचाच माणूस म्हणून निवडून येईल म्हणून वाटलं होतं. आणि 2024 साली शेवटचा प्रयत्न केला की कुणबी समाजाच्या नावाखाली भास्कर जाधवला हद्दपार करू, पण तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तुम्ही असं समजू नका, हे षडयंत्र एवढं सोपं नाहीये. आता निवडणूक आहे, मी निवडणूक आहे म्हणून बोलतोय काय? पत्र माझ्या विरोधात काढता तुम्ही, समजता काय स्वतःला? एक शब्द न बोलता सुद्धा तुम्ही माझ्या विरोधात निषेधाचं पत्र काढता. काय मेला का काय मराठा समाज? काय शाणुकी आहे का? झाली मराठ्यांची रक्त गारच पडली. तुम्ही जेव्हा मला बोलता, माझ्या विरोधात पत्र काढता, मी नुसतं त्या बोललो तर तुम्ही लगेच समाजावर ढकललं. माझ्या विरोधात पत्र काढलं ते माझ्या समाजाला बोललं, कसं त्या अर्थ नाही होऊ शकतो? होऊ शकतो की नाही होऊ शकतो? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? पण मी ते करत नाही. माझा तो स्वभाव नाही, मला त्याची गरज वाटत नाही की असं जातीपातीमध्ये युद्ध लावणं, जातीपातीमध्ये भांडण होणं. पण गुहागरकरांनी खास करून कुणबी समाजानं, जे समाजाचे लोक नेते अनिल करायला येतात त्यांना सांगा, कोणाच्या नावाला लागताय तुम्ही? यांच्या काय लिहितो तो वाघांब्याचा तो बेडूक? ऐका, वाघांब्याचे कोण लोक का नाही कोण आलेत? शांताराम डोंगरे कुठे गेले? काय झालं? बेडूक काय अंगापिंगावर येईल का काय? अरे
विसुभाऊ जोशिया, तानाजी पंत मला पत्र लिहितो. काय पत्र लिहिलं बाई हात त्यांनी की आमचा गुहागर तालुका सुसंस्कृत आहे आणि सुसंस्कृत तालुक्यामध्ये तुम्ही जातीभेद निर्माण करताय, तुम्हाला हे शोभत नाही. लाज वाटते तुम्हाला? मला पत्र लिहिला. आठवा 16 एप्रिल 16 फेब्रुवारी 2024 त्या भाजपच्या त्यांच्या माणसान नरेंद्र मोदींचा फोटो लावून, देशाच्या पंतप्रधानांचा फोटो लावून काय शिव्या दिल्या ऐकत का नाही तुम्ही? ऐकत का नाही? मला शिव्या, माझ्या बायका पोरांना शिव्या, माझ्या हयात नसलेल्या आईबद्दल जे उद्गार काढलेत, मी आज सांगतो, लढाई किती मोठी होऊ द्या, माझ्या मयत आईबद्दल तुम्ही घाणेरडे शब्द वापरले बा, राजकीय कारकीर्द संपली तरी चालेल, पण हरामखोरांना तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला सोडणार नाही. माझ्या आईबद्दल हे शब्द राजकारण करता, माझे वडील हयात नाहीत त्यांच्याबद्दल हे शब्द, त्यांच्या जन्मात त्यांच्या पोटी जन्माला येऊन माझा उपयोग काय? एवढ्या तुम्ही शिव्या दिल्या. मी कधी, तुम्ही सर्वांनी सांगा, मी कधी असं म्हटलं की हा मला शिव्या म्हणजे मराठा समाजाला शिव्या असं बोललो? ते राजकीय व्यासपीठ होतं. त्या राजकीय व्यासपीठावरून जे झालेले काय जे प्रकार होते त्याला राजकारणात उत्तर मी देणार नाही, दिलंय. माझ्या मी राजकीय व्यासपीठावरून बोललो, तुम्ही लगेच समाजाशी जोडलात. अरे तुम्ही काय आहात हे जगाला माहिती आहे. तुम्ही काय शिकवताय मला? तुम्ही काय जातीचा दाखला नाही मला? माझ्यासारख्या माणसानं कुणबी समाजाला न्याय दिला तर दिलात. वडार समाजासारख्या सुनील पवार सारख्या छोट्या माणसाला असं मी न्याय दिला. सुरेश सावंत बौद्ध समाजाला मी न्याय दिला. आणखी कोणाकोणाला दिला? मी जात कधी बघत नाही. पूर्वा हो, प्रवीण हो, ब्राह्मण असून आपण एका घरात 2-2दा उमेदवारी दिली. मुळेबाईला, या ब्राह्मणांनी कधी कोणाला ब्राह्मणाला सभापती केला नव्हता. मुळे भाऊंच्या मिसेसला आपण 2दा सभापती केली ना. जातीचं मला शिकवता. बापू काण्याला चिपळूणमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष केलाय तो जाऊन बघा. आज चिपळूणमध्ये लोक हयात नाहीत. पत्रामध्ये नावं लिहिलेत काय लोकांची. हे भाजपवाले, जनसंघवाले निवडणूक लढवायचे, निवडणूक हरायचे आणि काँग्रेसवाले मिरवणुका काढल्यानंतर यांच्या घराच्या कौलांचा तिच्या आईला खुळखुळा करायचे. तेव्हा तुम्ही कोण नव्हता? अंगावर केसेस घालणारा भास्कर जाधवच होता. जाऊन रेकॉर्ड बघा. कैलासवासी तात्यासाहेबांच्या निवडणुकीमध्ये जीव घेण्या केसेस घेणारा हा भास्कर जाधव इथं उभा आहे अंगावर. कोणाला जातीच्या धमक्या देता, कोणाला जातीची भीती घालता? मला म्हणून तुम्हाला गुहागर करणार सांगतोय. सावध व्हा. इथं भास्कर जाधवची अडचण नाही आहे. इथं अडचण फक्त मी एकदा बाजूला झालो की तुम्हाला त्यांनी गिळलं म्हणूनच समजा. मी आजच सांगून टाकतो, नाही गिळणार. आहेतच काय लोक वेड्या वाकड्यासारखे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की नेहमीची बैठक वेगळी आहे आणि ही बैठक आजची वेगळी आहे. आजच्या बैठकीला अनन्यसाधारण असं आपल्या महत्व आहे. ही निवडणूक कोण जिंकला आणि कोण हरला याला महत्व नाहीये. कोण काम करणार आणि कोण काम करणार नाही याला महत्व नाही. रामभाऊ बेंडलांसारखं एवढं सर्वोच्च नेतृत्व ज्यांनी तुम्हाला हाताशी धरून संपवलं ते मला संपवायला बघतील. यात नवीन काय रविभाऊ? यात नवीन काय? ते मला संपवायला बघणारच. आणि हा शेवटचा वार आहे की समोरासमोर ते लढून मला हरवू शकत नाही. समोरासमोर ते माझ्याशी 2 हात करू शकत नाही. करू शकतील काय? ते करू शकत नाही. माझ्या शब्दाला ते पुरे पडू शकत नाही.
माझ्या कामाच्या जवळपास पण ते नाही आणि माझ्या संपर्काच्या जवळपास ते नाहीत. मग अशा पद्धतीनं काहीतरी माणसाला बदनाम करायचं, खोटं नाटं सांगायचं. मोरे साहेब हे मिलिटरीतलं धोरण आहे, तुम्हाला माहिती आहे. खच्ची करायचं एखाद्याला, त्याच्याबद्दल अफवा पसरवायच्या. भेंडल साहेबांच्या बद्दल अशाच अफवा पसरवला, का नाही पसरवला? काय त्यांना का ते काम करत नव्हते आमदार म्हणून? करत होते ना सामान्य माणसाचं. हे 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 म्हणून याच्यापासून सावध राहा. झाल्या गेल्या परवांच्या चुका ज्या काय असतील त्या चुका सोडा. झालेलंच आहे. बरेचसे लोक हा यातलं एक महत्वाचं सांगायचं झालं, सांगू काय थोडंसं? का नको? का तो घाबरले बाय? काय घाबरू नका अजिबात. तुम्ही घाबरले बाय काय? तुमचं नाव काय? गावडून तुम्ही घाबरले बाय? काय नाही, पूजा कोण सांगायला नाही तर मी येईन. तुम्ही जो काळजी करू नका अजिबात. हे कधी आपल्या घरात पूजा घालतात काय बघा. काढायला लागलो तर सगळंच काढीन, मग सोडणार नाही अजिबात. हा सगळंच काढी, मग तर काय सोडणार नाही. लढायचं ना हात ना बरोबर. का आपण गावाला गेल्या तर अहो नको असं नाही ना, फारच जरा कडक वाटतंय असं नको ना. काय म्हणजे माझं बोलणं असं मला म्हणायचं. आणि म्हणून 2009 साली मी उभा ते सांगायचं राहिलं. 1993ला 92-93ला तात्यासाहेब वारले, माहितीये की नाही? तेव्हा निवडणूक लागली. आम्ही सेनेचे, आम्ही ह्यांचेच प्रचार करत होतो. हे जे आता बोलतात ना माझ्यावर सुसंस्कृत म्हणजे हे जेव्हा टाळ्या माझ्या आईवरून शिव्या दिले तेव्हा हे टाळ्या वाजवत होते, बघितलीत की नाही तुम्ही? कोण? नातू टाळ्या वाजवत होते का नव्हते? पण आमच्या आईबद्दल शिव्या दिल्या तर नातूनी टाळ्या वाजवल्या तर ती संस्कृती का? तर ते बामण. हा बामण नाही. आणि त्यांच्या बाजूला बसून मग ते ब्राह्मण टाळ्या वाजवत होते. ही संस्कृती का? तेव्हा पत्र लिहित नाही की हे योग्य घडलं नाही म्हणून. तेव्हा बरं वाटलं. आता जरा कडक वाटतंय माझं पत्र. आणि म्हणून तेव्हा हे म्हणायचे, ते पोटनिवडणूक लागली माहितीये की नाही, तेव्हा म्हणायचे पवार साहेब घाबरले. यांना तर भास्कर जाऊ काय, यांना मस्ती तेव्हा लय आली होती. पवार साहेब तेव्हा केंद्रात गेले होते. केंद्रातून ते मुंबईत दंगली झाल्या, बॉम्बस्फोट झाले, तेव्हा परत आले. तेव्हा ते बातमी होती की पवार साहेबांना वागरांमधून उभं करा. बरोबर आहे की नाही? ते काय राहिले नाही, ते कशाला राहतील. तेव्हा हे पवार साहेब सुद्धा घाबरले. तर भास्कर जाधव काय लागून गेला, तो काय जो लागून गेला तो कळला, तो अजून कळतोय. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून पाहनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं की परवाच्या खेपेला जे झालं ते झालं. आपल्या लोकांनी बऱ्याचशा चुका केल्यात. काय चुका केल्या आहेत हे लक्षात घ्या. गावागावामध्ये ज्याचा रवींद्र आंबेकरने उल्लेख केला किंवा महेशने केला किंवा तुमच्यासारख्यांना अनेकांना करायचं, आपण एक जात कामं केली. काही लोकांनी कामं करून घेतली आणि नंतर त्यांनी येणं जाणं सोडलं. का सोडलं? मला फसवणं म्हणून नाही सोडलं. गावाचं काम झालंय, भास्कररावांना आता मतदान चांगलं पडतंय, अहो द्या होईल म्हणून गाफील राहिले. काय तेरे आता मला इथं बसलेत, मी अनेकांची नावं घेऊन सांगू शकणार नाही. काय जण तिकडे उभे आहेत, काय जण इकडे उभे आहेत, सगळं मला माहिती. एक झालं. दुसरी गोष्ट, परवाच्या निवडणुकीत काय झालं, बरंचसं ते सोशल मीडियावर चाललं होतं सारखं, आता नाही तर पुन्हा कधीच नाही, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. चाललं होतं का नव्हतं? तुम्ही सगळे बरेचसे जे लोक ज्यांनी विकास बघितलाय, कामं बघितलेत, माझं वागणं बघितलंय, मी केलेली मदत बघितले, तुम्ही समजून सांगत होतात, अरे नका असं करू, नका असं करू. बरोबर बोलत होतात की नाही? पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत. पण तुम्ही लोकांनी, तुमच्यापैकी बरेचशा लोकांनी म्हटले आता काय करायचं, जर ऐकत नाही तर मारा, तुमचं नशीब तुमच्या बरोबर, आमचं आमच्या बरोबर. बोललात की नाही बरेच जणांनी? खरं सांगा, बोललात का नाही? तुम्ही माझ्या विरोधात काम नाही केलं. पण याला ज्या प्रमाणामध्ये विरोध व्हायला पाहिजे होता तो पण झाला नाही तेवढा. काय काय गावात खरं आहे का खोटं आहे सांगा मला. चुकीचं असलं तर मला सांगा. काय काय गावात टिकून 100% राहिली, पण काय काय गावं डळमळीत झाली. पण मी तुम्हाला खुश करण्याकरता सांगत नाही, प्रामाणिकपणे बोलतो. प्रामाणिकपणे ज्या वेळेला राजू बेंडल समाज 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 करून प्रचार करत होते
त्यावेळेला मला असं वाटलं होतं की दुसऱ्या बाजूनं मराठा समाज पेटून उठेल. होतच नाही साधारणपणे. आणि अनेकांनी मला फोन केला, अनेकांनी, अरे तो समाज करतो मग काय आम्ही काय मेलेला आहे काय? तसं मराठे लवकर जरा असे होतात आणि नंतर कसे असे होतात. म्हणजे आम्ही काय मेलेला आहे काय? आम्हाला आमच्या समाजाचं प्रेम नाही काय? आम्ही आता आमचा पक्षविक्ष बघणार नाही, आम्ही तुम्हाला मदत करू, असं बऱ्याचशा मराठ्यांनी मला बोलले. मी समाजाचं राजकारण करत नाही मी तुम्हाला सांगतो, पण त्यातले बरेचसे लोक शेवटच्या 4-5 दिवसामध्ये गुडगुडी फिरली तसे म्हणले मरू दे मराठा बाबला भराय झो राजू बेंडाल. बरोबर ना? असं बऱ्याचशा लोकांनी केलं. त्यामुळं मी तुम्हाला आज सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही काम घेऊन आल्यानंतर मी गप्प असतो. बरेच जण म्हणतात हल्ली जरा रागवल्यासारखेच दिसतंय, बरं साला देवान मला चेहरा असा दिलाय, मी रागवलो नाही तरी रागवल्यासारखाच वाटतो प्रत्येकाला. आता काय करू मी? इतका वाईट आहे का रे चेहरा माझा? अरे मी प्रेमळ आहे, मला खोटं बोलता येत नाही, मला कोणाला फसवता येत नाही. ही माझी चूक आहे काय रे? ही माझी चूक आहे, समजून घ्या. आणि म्हणून मला तुम्ही फसवलं मी म्हणणारच नाही. या वेळेला खारवी समाजानं पण माझ्याकडे पाठ का फिरवली मला कळत नाही. माझा एक अंदाज होता. कंटाळ येत नाही ना? पाणी पिऊ मी? तसं मी पित नाही 1.5-2 तास भाषण केलं तरी. दमले काय रे? आज कंटाळू नका, आज निर्णायक क्षण आहे. आणि बहुसंख्य ग्वागरच आहे इथं, बाकीच्या तालुक्यातले कमीच आहे. बरोबर आहेत ना रे? मला काय तुम्हाला घरी पाठवलं तरी चालेल, माझं का आहे ना, मी समाधानानं जाईल. पाठवलं काय घरी? आणि म्हणून ज्या वेळेला माझा प्रतिस्पर्धी हा मी कुणबी प्रचार करत होता, तेव्हा मला असं वाटत होतं की जो छोटा समाज आहे, त्यामध्ये लोहार असेल, सुतार असेल, तेली असेल, तांबोळी असेल, वाणी असेल, गवळी असेल, आणखीन कुठला असेल, तो लगेच सगळ्या एकवटेल की बुवा हे सगळे कुणबी करतायत, तर उद्या ग्रामपंचायतीला आम्हाला साधी उमेदवारी पण मिळणार नाही. हे मी तेव्हा भाषण केलेलं. मी जातीय भाषण कधी करत. त्यामुळं हेच जर सगळं घेतलं तर आम्हाला काय मिळेल? म्हणून तो नको डोळा मारला काय दुखवत नाही. दुखवाल काय रे तुम्ही? ही प्रबोधनाची सभा आहे. आणि म्हणून छोटे समाज एकवटतील, ते आम्हाला छोट्या समाजाला न्याय कोण देतो? आता इथं मला रवी आंबेकर बोलले ते आमच्या पूर्वी निमूनकर गोष्टी समाजातला समाज किती, एकाच गावात एक वाडी, बरोबर ना? तिला सभापती कुणी केलं असतं का हो एका वाडी बघून? हे छोटे समाज एकवटतील असं मला वाटलं. तुम्हाला सांगतो, हे माझ्या पाठीशी उभे राहते. मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे. बामणांपेक्षा मराठ्यांना म्हणतात काय हो मराठ्यांनो? म्हणतो एक असला तरी भारी पडतो, पाताळ यंत्री आहेत ते. एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू, गिरमिट लावतो. आणि म्हणून हे सगळे समाज एक होते. मुस्लिम समाज तर मला मतदान करेल मला माहितीच होतं. आणि कुणबी समाज गप्प असला तरी सुद्धा त्याला केलेल्या विकासाची जाणीव असलेला तो समाज आहे. मी आज प्रामाणिकपणे बोलतो, त्याचे परिणाम काही नाही होणार, वाईट नाही झाले तरी हरकत नाही. हे छोटे मोठे समाज ज्या प्रमाणामध्ये एकवटायला पाहिजे होते ते एकवटले नाहीत. मराठा समाज ज्या प्रमाणामध्ये पेटून उठायला पाहिजे होता तो पेटला नाही. पण आज कुणबी समाजाला कुणी बदनाम करू दे, कुणबी समाज हा बहुसंख्य माझ्या बरोबरच राहिला म्हणून मी निवडून आलो. राजकारणामध्ये धाडस बोलण्याचं कोण करणार नाही, लक्षात ठेवा. बहुसंख्य कुणबी समाज माझ्या बरोबर राहिला. गावागावातनं बघा, कुणबी समाजाच्या लोकांनी आता शहाणं झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी बदनाम तुम्हाला केलं जातं. तुमच्या समाजातल्या पुढारी त्या राजापूरला जागा द्यायची होती तिथं उभा नाही केला. आणि राजापुरातनं सोडून ते नेते तुमच्याकडे गुहागरमध्ये आले. कुणबी समाजाला आम्ही न्याय देतोय, कुणबी समाजाला आम्ही न्याय देतोय.
तुम्हाला वाटलं कुणबी समाजाला न्याय, तो कुणबी समाजाला न्याय नव्हता, तर भविष्यामध्ये तुम्हाला खड्डा कसा खाणायचा त्याची ती तयारी होती. आणि त्याचं हे पत्र आहे. समजलं तुम्हाला का नाही समजलं? त्याचा हा शेवटचा वार आहे. शेवटचा वार आहे. राजकारण एवढं सहज आणि साधं आणि सोपं नाहीये. तुम्हाला वाटतं हे वरवर बघायला राजकारण एवढं सोपं नाहीये, सोपं नाहीये. म्हणून माझी विनंती आता गणपतीला जाताय ना? तुमची गणपतीला जायची तयारी मी केली ना का नाही केली रे? ए महेश, त्यांना माहित नाही वाटतं. अरे ते कोकणाचं मंडळ आहे गणपतीचं, काय नाव ते? त्याच्या बैठकीला कोण होता? त्यातले कोण दिसत नाही तिथले बहुतेक. अरे त्या बैठकीला मी होतो ना. कोण आमदार होता? दुसरा होता प्रताप सरनाईकांच्याकडे बैठक घेतली परिवहन मंत्री म्हणून. कोकणाला गाड्या वाढवू द्या, कोकणाला रेल्वे द्या, पूर्वीसारखी दादरवरून रेल्वे सोडा, दादरवरून रेल्वे सोडता येईल तशीच पनवेल ते चिपळूण कायमची, फक्त गणपती करता नाही, जादा गाडी सुरू करा. तुम्हाला एसटी करता 30% जास्त घेतला होता आकार, तो कमी करण्याचं काम हे भास्कर जाधवने केलं. कोण आला होता तुमच्यापैकी मला सांगायला? कोण आला होता ज्याचा विक्रांतने उल्लेख केला? माझ्याकडे कोणी सांगायला याची गरज नाही. मी तुमचा नेता आहे, माझी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना त्रास होता का म्हणे, म्हणून मी हे सगळं करत असतो. 30% मागे घेतलं की नाही? करून घेतलं होतं की नाही? बोला. रेल्वेच्या गाड्या जादा सोडण्याचं काम आपण आलं ना साहेब? कोणी केला? मी केलं. परवाच्या दिवशी विरारला. मी रागात नाही तुमच्यावर. मी जर रागात जर असतो तर तुमची मुलं 10वीला 12वीला पास झाली, ती माझी मुलं समजून मी त्यांच्या सत्कारला विरारला आलो असतो. काय रे हरीश, बरोबर आहे ना? काय रे दीपक, तुझीच कल्पना कुठे गेला? तुझीच कल्पना ना. आलो ना तिथं मी, दिनेश, का नाही आलो? अरे कुटुंबामध्ये थोडासा कुटुंब प्रमुख रागवला याचा अर्थ तो कुटुंबावर रागात असतो असं समजू नका रे बाळानो. एवढं करून माझी टिंगलटवाळी सारखी होते. मला संकासूर म्हणून चिडवलं जातंय. मी नाचतो, दिंडीत नाचतो, गणपतीत नाचतो, मी भजनात नाचतो, मी नवरात्रामध्ये नाचतो, मी वारकऱ्यांमध्ये नाचतो, म्हणून माझी टिंगलटवाळी केली जाते. पण ती टिंगलटवाळी सोडून तुम्हाला सरकारी न्याय मिळाला पाहिजे म्हणून भास्कर जाधवच त्याच्याकरता प्रयत्न करतो. आणि ह्या महेशने ती कल्पना मांडली, अनिल रांगाने वगैरे कल्पना मांडली, आणि आपण तिथं नमन स्पर्धा भरवली ना. मी तुमच्यावर रागात आहे? नमन कोण माझा समाज करतो? तुम्हीच करता ना जास्त. त्याला राजमान्यता मिळाली पाहिजे, तुम्हाला मानधन मिळालं पाहिजे, तुम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे, तुम्हाला कलाकार म्हणून पैसे मिळाले पाहिजे, तुम्हाला सरकारने मदत केली पाहिजे. याकरता धडपडण्याचं काम करतो. मी तुमच्यावर रागात नाही. विकास कामांच्या बाबतीत पण मला तुम्हाला सांगायचं आहे, घाबरू नका, पण अभ्यास करा. निवडणूक झाली, काय काय लोक सांगायला लागले आता ती सत्ता आणि विकास. तुमच्या बापान केला नाही विकास, कोणी केला नाही विकास? काय कुवत तुमची? काय कुवत? त्याच्यावर काही मी फार बोलत नाही. पण नवीन सरकार गेल्या वर्षी डिसेंबर नोव्हेंबर मध्ये आलं, बरोबर आहे? नवीन बजेट कधी होतं रे भावानो? मार्च महिन्यात. पहिल्या सरकारचे पैसे संपले, नवीन सरकारचं बजेट आल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार ना. ते पैसे मार्च महिन्यामध्ये बजेट झालं. माझ्याच मतदारसंघामध्ये नाही, सत्ताधारी पक्षाच्या मतदारसंघात जाऊन बघा, पैसा एकही बजेटमध्ये तरतूद झालेली नाही. निकेश, एकही तरतूद झालेली नाही. तुम्हाला असं वाटतं, ह्यांना वाटतंय आम्ही तिकडे जाऊ. पेपरला तुम्ही वाचलत की नाही? दापोली मंडणगडच्या रस्त्याचं वाटोळं वाटतंय का नाही? वाचताय का नाही? कालच मी खेडला गेलो होतो. कालच इथं एवढा छमछम नाच चालू आहे जोरात बारबालांचा, माहितीये का नाही? हा एक शहरात खड्डा, एक माहीत जाईल. अरे मी म्हटलं हे कसं काय एवढे खड्डे? रामदास भाई ते एवढे हसन भाषण करतात. त्यांचा मुलगा हा ग्रामविकास मंत्री, बरोबर ना, महसूल मंत्री. म्हटलं हे एवढे खड्डे कसे? ते म्हणले आता बारबाला इथं नाचवून खड्डे पडले. माझी चेष्टा करतात. माझी अशोक
माझी तुम्हाला मी परवानच्या दिवशी तुमच्या नमनामध्ये मी आलो होतो. तुम्ही महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरेंना बोलवलं होतं. मी एका बाजूला उभा होतो. त्यांनी अगं शालू असं केलं बरोबर आहे आणि त्यांनी माझा अचानक हात धरला. मी त्यांच्या पावलावर पाय झुलवला का चुकलो रे? फिरकी बरोबर मारली का नाही मारली? मग त्यातलं तुम्हाला वाईट काय वाटलं? काय नाही वाटलं ना? मग ह्या नालायकांना मी रोज सकाळ संध्याकाळ माझी तिंगलटवाळी करतात, ह्यांना वाईट काय वाटतं? मग आता तुम्हाला बरं वाटतं काय ते सावली बार मध्ये त्या बायकांवर पैसे उडवायचे? तिकडे जाता काय कधी? जाऊ नका तिकडं, अजिबात तिकडे जाऊ नका. आणि म्हणून हा तिकडचा पैसा इकडे येतोय. हे जे छमछम आहे ना, छमछम, तुमच्यातले कधीतरी कोणतरी चुकून गेले असतील ते छमछम कसं चालतं ते बघायला. हा जाऊ दे, टीव्हीवर बघताना कोण म्हटलं परवडत नाही, याचा अर्थ कधीतरी उडवून आला. काय हरकत नाही, काय हरकत नाही, असू दे. वरती वरती आपण जाणार आहोत. गेल्यानंतर चित्रगुप्ताने विचारलं आयुष्यामध्ये काय करायचं शिल्लक ठेवलंयस, तर हे केलं नाही म्हणून सांगायला नको, म्हणजे केलं ते बरं केलं. आणि म्हणून मी तुम्हाला आज शब्द देऊन जातो, महाराष्ट्रामध्ये कोणाला पैसे कमी पडतील, पण भास्कर जर तुम्हाला विकासाला पैसा एक कमी पडू देणार नाही. यांचा बाप आहे मी. हे मंत्री संत्री कोण? अधिकारी चाळचळा कापतात मला. आहे तुम्हाला कधी कोणाचा त्रास आहे? कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये गेलात तर पोलीस पैसे मागतो, गपचूप वगैरे काही देत असला तर माहित नाही. पण भास्कर दोघांना आला तर कधी मागतो, तलाठी मागतो, तहसीलदार खातो, हात असं सांगा हात घालतो घाशात त्यांच्या. असं नाहीये. आणि म्हणून तुम्हाला पैसा विकासाला कमी पडणार नाही, काळजी करू नका. मी आहे. पण आता जाऊन गावागावात प्रबोधन करा. भाषण लांबलं काय रे? आता जाऊन गावात भाषण, गावागावात जाऊन त्या ठिकाणी प्रबोधन करा. जे कोणी परवानच्या दिवशी चुकून गेले असतील त्यांना समजवा. वाडीमध्ये मीटिंग घ्या. विकास आणि सत्ता त्यांच्या करता, त्या सत्तेतून तुम्हाला काय मिळणार आहे? पण विकास सांगत असतील तर विकास करू शकतो फक्त आणि फक्त भास्कर जाधवच करू शकतो. पालकमंत्री सुद्धा काहीही देऊ शकत नाहीत, हे मी आज सांगतो तुम्हाला. याच्या पूर्वी जे गेले त्यांची मी नावं घेत नाही. मुंडरचे गेले, जामसूदचे गेले, चिपळूणचे गेले, त्या ठिकाणी तोंडली पिळवलीचे कोणतरी गेले, तुरुंबवातले कोणतरी, आमच्या अण्णावाचे कोणतरी आहेत, कोणतरी मला एवढं काही नक्की माहित नाही, कोणतरी जाधव आहेत काहीतरी, ते गेले. किती विकासाला पैसे आणले. आणि त्याच्यापेक्षा एक मोठा नेता पलीकडे गेला होता, माहितीये का तुम्हाला? अख्ख्या सगळ्या दुनियेचा विकास करणारा एकच नेता, तो म्हणजे माझा मित्र शरद शिगवण. गाव आंबेकर रोज येऊन आंदोलनात बसायचा ना, बसायचा का नाही? चला बोला, तुमचं काय काम आहे? तुमचं जादूचे गुडगुडीचो वाजवली की आलीच. ह्याच शिंदे सेनेमध्ये तो माणूस गेला. आता 15 दिवसापूर्वी तिथं काही मिळत नाही म्हणून परत तटकरेंच्या राष्ट्रवादीमध्ये गेला. बरोबर आहे? जे गेले त्यांनी काय आणलंय ते बघा. हे काय आणणार आहेत? हे काही आणणार नाहीत आणि ते आणायची गरज नाही. आणि म्हणून आमचा संजय कळबटे आला नाही काय? संजय, खालची वाडी आहे, वरची वाडीला काय गिरोबांना काय गडबड केला नाही काय? आले ते मीटिंगला गेले असतील. ती बाय मी आहे ते सांगतो, ती कशी लोकांच्या सुख दुःखात असायची. नाही असं नाही, प्रत्येकाला दुखल्या सुपरल्याला भेटणं, हॉस्पिटलला जाणं. अरे तुम्ही आलाय बरं झालं, भेटणं मी नाकारणार नाही, असं नाही होणार. मी आहे ते सांगतो, प्रत्येक ठिकाणी ती धावायची. त्यामुळं तुम्ही बोलवलं तर त्यामुळे तुम्ही गेला असा. लक्षात आलं की नाही तुमच्या? बोलवलं. आता ते हे गेले चिंद्रावळेचे, काय त्यांचं नाव रे? बबन. ठीक, आयुष्यभर बीजेपी मध्ये. मला म्हणाले हा रस्ता जो कोणी एकमापी करेल त्याच्याबरोबर मी राहीन. मी एकमापी भावानू केला, त्या बिचारा मनापासून नाही गेला, त्याच्यावर प्रेशर आलं. अशी अनेक माणसं आहेत. आमचे पिंपरचे प्रकाशराव वगैरे गेले होते. गोविंद शेठ काजारे पण गेले होते, नाव सांगतो.
ते गेले म्हणजे प्रेम म्हणून गेले, भेटले, बाय दिल्या घरी असं सांगितलं, नाही आले. तसे बरेच जण तसेच परत आले. लक्षात गेलं तुमच्या? वेळणेश्वरचा एकही कुणबी समाजातला माणूस गेलेला एकही नाही. जरा पिंपळ आपल्या ह्याच्यामध्ये साखरे अगरमध्ये जेवढं जरा तुम्हाला शब्द टाकायला लागतील, ते काहीतरी चुकून गेलेत. समाज 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 करत शब्द टाकाल काय असतील ना नात्यामध्ये तुमच्या कोणत्या का नाही, कारण आता पण तोडलं तिकडचं. हे असं मी गमतीने काहीतरी बोलतो, नंतर गडबड होते. आणि म्हणून जे कोणी गेलेत, काही लोक कोतुळचे गेलेत किरकोळ, काही शिरचे गेलेत, आहो ना आपण बसू बोलू, ते गेले ते कायमचे गेले नाहीत. अडी अडचण पडली म्हणजे धावायची. तिला सांगा बायको आजारी पडू नको, पण पडलीच तर आम्ही पण धावत येऊ, म्हणजे आजारी. बरोबर आहे ना? पण राजकारणाकरता उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मला तुमचा शब्द हवाय की भास्कर जाधव बरोबरच आम्ही राहणार. हा शब्द मला तुमचा हवा. आणि मग लावा विकासाची स्पर्धा. तुम्ही सत्तेमध्ये गेलात, मी विरोधी पक्षात आहे. दात पोखरून पोट भरत नाही. पालकमंत्री देतील 4-2 कोटी रुपये सगळ्या मतदारसंघाला. किती? ज्या माणसाने एका एका गावाला 50-50 कोटी रुपये दिले का नाही दिले? 4-2 कोटींनी काय होणार आहे रे? काय होणार आहे? आणि म्हणून ठीक आहे, मी त्यांच्याबद्दल काय वाईट बोलत नाही, पण त्या तुम्हाला ज्या काय भासवतात सगळं, हे मी केलं, मी ते केलं, मी ते केलं. बाई ग, सगळं तू काय केलंस, मला काय त्याबद्दल म्हणायचं नाही, पण करता करविता कोणतरी दुसरा असतो हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची, सहकार्य करणार, परवाची निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करणार. मुंबईकरांना पण सांगा, काही काही जण आमच्याच गाडीतनं गेली, गडबड केली. खरंय का खोटं आहे? त्यावास खरं बोलले ना, आता विषय संपला, आता मन साफ झालं. बरोबर आहे? तर तुम्ही असं समजू नका की मला काही माहित नाही म्हणून. माझ्याकडे लई चाळी आहे निराळी. पूर्वी ती चाळी असायची, माहिती आहे का? ह्या पोरांना माहित नाही, माहिती आहे ना? मग ते सांगा बिगा द्यायचं, रामदास माझ्या अंगात कसं येतं की नाही, बघितलं की नाही? ती चाळी मग कानात सांगते. तशा माझ्या चाड्या बऱ्याच आहेत, मला सांगणार आहे कोण कुठं आहे, कोण कुठं आहे, कोण कुठं आहे. माझं तुम्हाला विनंती आहे की ज्यांची कामं झाली ते पूर्वी येत होते, त्यांनी परत या, परत लोकांना समजून सांगा, पुन्हा या, पुन्हा जबाबदारी घ्या. आपण सर्वांनी मिळून पुन्हा उभा करू. करायचं ना? खाली परवा 5,000 मतं मला कमी पडली एकट्या गुहागरमध्ये. मी तुम्हाला शक्यला सांगू का, मला गुहागरमध्ये कधी मतदान कमी पडेल असं मला कधीच वाटलं नाही. खरंच वाटलं. मी 43 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. असं बोलताना जपून बोललं पाहिजे, कारण मी एकाचं कौतुक केलं दुसरा नाराज होतो. पण सत्य बोलायला मी कधी मागं पुढे बघत नाही. मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, 43 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. मला इतकं तेव्हा वेदना झाल्या, दुःख झालं, कारण मी नेहमी विचार केला होता आयुष्यात मी कधीही ग्वागर तालुक्यामधून मागे येणार नाही. हे माझं स्वप्न आणि माझा विचार. ग्वागर तालुका कधी मला असा वाऱ्यावर म्हणजे फसवणार नाही, हा शब्द मी प्रयोग करत नाही. पण ग्वागर तालुका असा माझ्या बाबतीत वागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. कधीच मी तुम्हाला शब्देला सांगतो, ग्वागर तालुका हा मला कधीच सोडणार नाही. सांगा ना मला, तुम्ही ज्या माणसांनी 40 वर्ष आमदार निवडून दिलेत, काय तुमच्याकडे कामं झाली होती सांगा ना मला. प्रत्येक रस्ता तुम्ही श्रमदानातून केलात की नाही केला? प्रत्येक पाणी योजना तुमच्या मंडळाच्या पैशातून तुम्ही केलीत का नाही केलीत? प्रत्येक सभागृह तुमच्या खर्चातून तुम्ही स्वतःच्या पैशातून बांधलं का नाही बांधलं? कुठल्या प्रसंगाला, कुठल्या अडचणीला कोण होतं? तुम्हाला फक्त सांगायचं, विकास झाला नाही तरी चालेल, अयोध्येतलं राम मंदिर आम्ही बांधतोय, तुम्ही म्हणायचं मरू दे, नाही झालं काम तरी राम मंदिर होऊ दे. बरोबर आहे? कुणी बहिणींनी घोटाळा, भाऊजी बोलतात असं मध्ये मध्ये वातावरण हलका फुलका पाहिजे. बरोबर आहे? पण भाऊजी, हो भाऊजी गेलं कुठे? हा काय नाव काय तुमचं? माझं नाव काय? गाव कुठलं? बसा बुड्याचे. कुठली वाडी? आमच्या प्रदीपची की काय? प्रदीप तुझी वाडी काय रे? बुदरवाडी. मी सांगू काय तुम्हाला, रागवू नका. ते काय म्हटले, बहिणींनी घोटाळा केली असं माझे भाऊजी म्हणतात. याचा अर्थ बहुतेक बहीण भाऊजींच्या शब्दात राहिलेली दिसत नाही. अहो भाऊजी, ह्या तुमचं खरंच आहे,
बहिणींनीच जास्त गडबड केली नाही खरं सांगतो ते. पण आता त्यांचं प्रबोधन करा, त्यांना सांगा कशा बहिणी म्हणजे कशा. आता हे आमचे अशोक मोरे आहेत, मोरेत ना, आता हे अशोक मोरे आहेत, रागवणार नाही ना, नाही तुझ्या नाकावर रागले असतो. हे आमचे टाक्याच्या वाडीतले अशोक मोरे, हे अक्का पगार बायकोच्या हातात देतात, अक्का. तरी पण बायको म्हणते काय केलं, तिचा झाडसा दिसतोय, खिशात काहीतरी ठेवलं वाटतं वाय नाही, काय ती तंबाखूची पुडी. ती बायको 1500 रुपयाला कशी रे गेली, बरोबर आहे का नाही. कोणा हातात त्याला ते गेल्या बिचाऱ्या फसून त्या गेल्या, म्हणजे त्याच्या आमची पण चूक आहे. आमचे काय लोक त्या 1500 रुपयावर टीका करत होते. अशोक हे असं आहे तसं आहे, ते सर बंद करू. मी सगळ्यांना सांगत होतो हे गाढवासारखं बोलू नका, उलट आपण असं म्हणा 1500 काय 5000 द्या, बरोबर आहे का नाही. ते आमच्या लोकांनी मग हे त्यांनी भाजपवाले पक्ष वाचतातच. त्यांनी बघा त्यांना आणलं होतं तुमची बंद होईल बंद होईल, मग ते म्हटलं मी मरुदी मिळेल आपलं 1500 रुपये मिळतील ते पण बंद होतील, बोलले की नाही. आता संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन आपण बंद केलेली आहे का, केले का. पोलीस पाटलाचं मानधन बंद केलेलं आहे काय, आपण त्या ठिकाणी शिपायाचं मानधन बंद केलेलं आहे काय, आपण त्या ठिकाणी कोतवालाचं मानधन बंद केलेलं आहे काय, आपण अंगणवाडी सेविकेचं मानधन बंद केलेलं आहे काय, आपण अंगणवाडी मदतनीचं मानधन बंद केलेलं आहे काय, आपण आशा वर्करचं मानधन बंद केलेलं आहे काय, आपण श्रावण बाळ योजनेचं मानधन बंद केलेलं आहे काय, आपण संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन बंद केलेली आहे का, नाही ना. ती कधीपासून चालू आहे. पण हे तात्पुरतं होतं, ते खोटं बोललं, ते लगेच पटलं. पण आता जरा बायकोला विश्वासात घ्या. अशोकला तुम्ही पहिल्यांदा आणि भाऊजी इधर भाऊजी उद्या गणपतीला जाताना साडी घेऊन जा, पण दाखवू नका म्हणा काय केलंस खरं ते सांगतो, साडी देतो. आणि म्हणून आता तुम्ही हे खरं आहे, ते खरं बोलले, चुकीचं नाही बोलले. महिला थोड्या भावनेच्या आधी गेल्या, बरोबर आहे. आणि दुसरा एक घात झाला. काय रे भाषण लांबलं का काय अरे कंटाळलो काय रे, उभे आहेत बरेच जण ना. तुम्हाला एक महत्वाचा किस्सा सांगतो, घात काय झाला तो. घात एक झाला तर त्या तो वंचितचा कोण, तो अण्णा जाधव माहिती आहे तुम्हाला, बौद्ध समाजातला. त्यानं माझ्या विरोधात जी काय मोहीम चालवला, काय चालवला की भास्कर जाधव बौद्ध समाजाला जातीवाचक बोलले. कुठे बोलले तर कळमटला बोलले. तो काय बोलले, जाहीर सभेमध्ये बोलले. मी तुम्हाला आज सांगतो बाबांनो, तिथे कुठलीही जाहीर सभा झालेली नाही, कुठलीही नाही. बौद्ध समाजाला बोलायचं काहीही कारण नाही. खरं सांगायला गेलं तर ती तिथे देऊळ बांधायची मीटिंग होती. आता त्या गावचं देऊळ बांधायची मीटिंग असेल, तिथे बौद्ध समाजाला बोलायचं काही कारण असतं काय, मला सांगा तुम्ही. पाते पिलवलीचं झालं, नंतर कळंबटला मला घेऊन गेले कोकमकर. ती बैठक होती. त्या बैठकीमध्ये असा कुठलाही विषय झाला नाही. त्याच्यानंतर त्यांनी येऊन तो बोमाबोम केला. मग नंतर ते विठोबादादा पवार वगैरे सगळे लोक, बौद्ध समाजातले सगळे, त्यांच्या समाजातले टॉपचे लोक, ते म्हणले भास्करराव असं कधी करणार नाही. भास्करराव जे काय बोलले ते तोंडावर बोलले, पण त्या जातीपातीबद्दल काय असं वाईट बोलणार नाही. त्यांनी मला न विचारता ते परस्पर गावात गेले. बघा विश्वास किती महत्वाचा आहे तो. बरोबर गेले आणि त्यांनी त्या लोकांना विचारलं, काय रे काय बोलले भास्करराव. म्हणजे आम्हाला नाही माहिती, कुणी ऐकला, तुझं नाव येतंय. तो म्हणतो मी तिकडे गेलेलोच नाही, मला माहितच नाही, मी त्या मिटिंगलाच नाही. हे सगळं झालं तरी सुद्धा मला त्यांनी फोन केला. मी मुंबईत होतो, मला सांगितलं भास्करराव आम्ही मिटिंग लावतोय, तुम्ही या आणि हा विषय संपवूया. चालेल, काही हरकत नाही. गैरसमज जर दूर होत असतील बबन सोलकर बरोबर ना, तर काय व्हायला काय हरकत आहे. मी येतो बोललो. हे अण्णा जाधव हेच म्हणतोय, आता खरं सांगायला गेलं तर तिथे गेला आणि त्यांना सांगितलं की यांच्या बैठकीला जायचं नाही. ते नाही म्हणाले. आता काय पुढे विवाद आहे काय. ते लोक म्हणाले तुम्ही समाज म्हणून आम्हाला कबूल केलं आणि नाही म्हणता, नाही म्हणले नाही चालणार. त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर मोर्चा काढला. केवळ ते बौद्ध समाजाचे लोक होते म्हणून तुम्ही काय दुसऱ्या समाजाला वाटेल ते बोलाल, वाटेल ते बोलाल. तुम्हाला कायद्यानं काहीतरी संरक्षण दिलेलं आहे म्हणून तुम्ही काय वाटेल ते बोलाल, वाटेल ते बोलू शकता काय. वाटेल ते बोलले माझ्याबद्दल.
त्याच्यानंतर माझ्या विरोधात मोर्चा काढला, त्याच्यानंतर मुंडन केलं काय लोकांनी. वास्तविक बौद्ध धर्मामध्ये मुंडन करायचं नसतं, ते आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर परत केलं. त्यातून सुद्धा काय होत नव्हतं. ते पोलिसांना सारखे काय सांगत होते की भास्कर जाधवांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. भास्कर जाधवला 8%. चंद्रपाल, तू माझ्यावर किती वर्ष काम केलंस? रवी, तू माझ्यावर किती काम केलंस? बापू, हा बापू मोहिते इथं बसलाय. मी असं बोलताना तो आहे नाही याचं काय नाही, म्हणजे मला सत्य ते बोलताना मी कधी हे नाही करत, कधी माझ्या मनामध्ये नाही. मी सांगतो ही घटना तुम्ही ऐकून घ्या नीट. त्यांचं सारखं म्हणणं की माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्यांना जेलमध्ये टाका. षडयंत्र काय होतं हे लक्षात घ्या. एसपीचा मी आभारी आहे. त्या ठिकाणी धनंजय कुलकर्णी जे एसपी आपल्या रत्नागिरीचे होते त्यांचा मी आभारी आहे. मी त्यांना एकदाच सांगितलं, साहेब, जी जी यंत्रणा असेल ती तुम्ही चौकशी लावा, तुम्हाला जे शोधायचं ते शोधा. जर मी खरोखर अशा प्रकारचा एखादा जरी शब्द प्रयोग केला असेल तर मला जेलमध्ये टाका, मला जेलमध्ये टाका. पण साहेब, मी एकही शब्द प्रयोग केलेला नाही, काही कारण नाही. भले तुमच्यावर कितीही दबाव असू द्या, तुमची नोकरी एखाद्या अडचणीत येईल, पण सत्य जर मी असेल, मी हे बोललो असेल तर मला जेलमध्ये टाका. मी नसेल तर मला पराभूत करण्याकरता हा डाव आखलेला आहे, तुम्ही माझ्यावर कारवाई करू नका. त्यांनी अनेक पथकं नेमली. ती आज नेत्यांचे फोन सांगत नाही, त्यावेळेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते. वरून सगळ्या नेत्यांचे फोन, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, वरून सगळ्यांचे फोन येत होते. कोणाला? एसपीना, त्यांना अटक करा. त्यांनी सांगितलं ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन, पण एवढाही पुरावा नाही. सगळ्या बाजूने हात टेकले गेले. 16 तारखेला तळीवर राजू वेंडलांच्या प्रचाराची सभा झाली, आठवतंय का तुम्हाला? आता मगाशी ज्याचा उल्लेख केला 17 तारखेच्या आपल्या सभेचा कोणीतरी वक्त्याने काल आपली सभा झाली 17 तारखेला. आणि 17 तारखेला हेदवीमध्ये त्या अण्णा जाधवच्या हातावर वार झाला. त्यांनी नाव माझं दिलं, हे भास्कर जाधवनी केलं. पुन्हा चौकशी सुरू. आज समाजाची हल्ली काय, ज्याचं कर्तृत्व नाही, ज्याच्यात काही दम नाही, ज्याची काही हिंमत नाही, त्याला आज जरा काय झालं की मी अमक्या समाजाचा आणि तमक्या समाजाचा बोलायला सुरुवात. समाजाच्या नावाने मग दौंड्या पिटायच्या, समाजाचं नाव घ्यायचं. बरोबर आहे की नाही? बौद्ध समाज बहुसंख्य माझ्या विरोधात घ्या. भास्कर जाधव एक जातीवाचक बोलला, भास्कर जाधवनी वार केला. खरं कोण खोटं कोण बघतं कोण? आज सांगतो मी तुम्हाला, आज मी हे प्रकरण सोडलेलं नाही का? सोडावं? हे प्रकरण मी सोडलेलं नाही. हा ठाण्यातनं आलेला हा माणूस अण्णा जाधव, ठाणे जिल्ह्यातनं. पोलिसांच्या मध्ये दम नाही, पण मी हार मानणार नाही. जे आरोपी पकडले गेले त्यांनी सांगितलं की ह्यांनी आम्हाला सांगितलंय. शेवटचे 2 आरोपी अद्यापपर्यंत पोलिसांनी पकडले नाहीत. ते आज पकडतील नाही तर उद्या पकडतील. पण मी आज सांगतो तुम्हाला, ज्या ठाण्यातल्या नेत्याने हा प्रयोग केला त्याला उघडा पाडल्याशिवाय मी राहणार नाही. काय चाललंय? माझ्या घरावर बॉम्ब टाकला गेला, हे तुम्हाला माहिती आहे काय? पेट्रोल बॉम्ब टाकला, जाळण्याचा प्रयत्न केला गेला घर माझं. निवडणुकीच्या कालावधीतले सगळे प्रकार आहेत. हा एकटा माझा पोरगा होता, त्याची पत्नी होती आणि 2 महिन्याचं त्याचं बाळ होतं. माझी बायको होती, पत्नी होती. 4 माणसं छोमो घरात. पेट्रोल बॉम्ब टाकता तुम्ही, सगळं संरक्षण काढून घेता एका 2 तासात. 2 तासाच्या आतमध्ये माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून तुम्ही माझं घर जाळता. आणि राजकारणामध्ये मला विचारायचंय भाजपवाल्यांना, मला विचारायचं त्या विसू जोशीला, ब्राह्मण संघाच्या अध्यक्षाला, ही तुमची संस्कृती? अरे राजकारणामध्ये मी 2007 पासून गुहागर तालुक्यामध्ये आहे. 5 बोटं कोणाला लावली नाही.
लावली? कोणाला वेड वाकडं बोललो सांगा, बोललो असेल तर. ही तुमची संस्कृती, हे तुमचे संस्कार, गावावरनं ओळून टाकलेली तुमची कार्टी, नाक्यावर बसून चेर सोडतायत. ते माझ्यावर वाटेल ते लिहितात, वाटेल ते बोलतात. पण तुमची पोरं ही त्यातली असली तरी ती तुमची पोरं ती चांगली, दुसऱ्याची पोरं वाईट. हे चालेल? हे चालणार नाही. हा अन्याय सहन होता कामा नये. तुम्हीही करायचा नाही, मीही करणार नाही. आणि म्हणून उद्याच्या गणपतीला जाल त्यावेळेला व्यवस्थितपणे प्रबोधन करा. कराल का नाही कराल? जिल्हा परिषद पंचायत समिती घ्यायची का नाही घ्यायची? का आपले हे कोण सत्तेकडे गेलेत मी विकास करणार आहे त्यांच्यावर अवलंबून राहणार आहोत? ते विकास करत असेल तर माझं काय म्हणणं नाही. माझी काय 4 वर्ष आमदारकी कोण काढून हे काय? आता मला सांगा, आता हे नेत्रा ठाकूर, मी ते महेश नाटेकर तर सोडूनच द्या. माझा एकटा हा बघा भारी आहे मुंब्या. ती नेत्रा ठाकूर मला सांगतात की मी विकासाला गेली असं धरा. बरोबर? समजा म्हणजे ती होणारच आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये बाय माझी पडली नाही पडली. बरोबर आहे ना? आता पडणार म्हटलं होतं का मी? बिंदत आहे, पडणार ना? समजा बाय माझी पडली, बरोबर? तर जे तिच्या मागणं जातात त्याला आधार कोणाचा आहे रे? कोणाचा आहे? आणि समजा माझा उमेदवार पडला असं धरा. माझा उमेदवार पडला तर माझा उमेदवार पडला तरी तुम्हाला आधार मी आहे ना का नाही आहे? माझी बरोबरी होईल काय? म्हणजे त्या परवा भाषणात काहीतरी ती बोलली बाई, एका बाजूला आमदार साहेब आणि दुसऱ्या बाजूला मी. बाई ग, मी लहान माणूस आहे, तुझ्या नादाला मी काय लागू? बोलली का नाही भाषणात? आता ठीक आहे, एवढी तू मोठीच झाली आहेस तर आता तुझ्याबद्दल मी तरी काय बोलावं? आणि म्हणून बाबांनो, सगळं प्रबोधन करा, सर्वांना जागा करा, समजून सांगा. जे पहिले मी नाव आता घेत नाहीये, पहिले विकासाला यायचे ते विकास झाला म्हणून मला सोडून गेले असं मी म्हणणार नाही. तर त्यांना आता वाटलं आपले लोक सगळे भास्कर शेट्टीच्या पाठीमागे आहेत, कशाला आता आपण लक्ष घालायला पाहिजे. पण त्यांना आता लक्ष घालायची वेळ आलेली आहे आणि ती घाला. निवेदन वगैरे द्या. मला कोणाकोणाशी बोलायचं आहे त्यांनी जरूर माझ्याशी बोला. उद्या पाहिजे तर परत येऊ. गणपतीला या, सुखाने या, सावकाश या. गणपती रायानं तुम्हाला अगदी सुखरूप आणावं आणि सुखरूपपणे पोहोचवावं अशी गणपती गजाननाला मी प्रार्थना करतो. आता राहिला प्रश्न, आपण एक आपली कमिटी करूया. करायची काय? आपले जेवढे जिल्हा परिषद गट आहेत ना, तेवढा एक जिल्हा परिषदेचा आपला अध्यक्ष, तेवढे पंचायत समिती गणवाजी उपाध्यक्ष, बरोबर आहे. आणि तुमच्या जर मला वाटतं असं ते मगाशी म्हटलं ना कोणतरी, त्या पद्धतीने मुंबईतला पण गावागावात एक शाखा प्रमुख करूया आपण. चालेल काय? तो शाखा प्रमुख जर केला तर त्याच्या मार्फत आपण आपली गावाकडे पूर्णपणे लक्ष ठेवू अशा प्रकारची विनंती करतो. मित्रांनो, खूप आनंद वाटला, एवढे सगळे तुम्ही आलेला आहात. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी तुम्हाला चिडवण्याकरता, मी तुम्हाला चिथवण्याकरता, मी तुम्हाला कुठल्या तरी समाजाच्या विरोधात जाण्याकरता म्हणून सांगितलेलं नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. बहुजन समाजाकडे नेतृत्व आहे हे अनेकांच्या डोळ्यात खुपतंय का नाही? आणि म्हणून समाजातल्या नेत्यांना पण सांगा, आता बाद झालं, बसा घरी. प्रत्येक निवडणुकीला बदलत असता बदलायचं काम करता, घरी बसा. आम्हाला भास्कर जाधव चालेल. आणि आज तुम्हाला काय वाटतं, आता राजू बेंडला माझ्या नेतृत्वाखाली आमदार नसता झाला असं वाटतं तुम्हाला? मी राजू बेंडला ना, आता अरे तुला बोलतो माझ्यापेक्षा लहान आहे, मी राजू बेंडला ना रागवायचो, खरंच रागवायचो. तुम्हालाही रागवतो महेश मी, पण ज्याच्यावर रागवतो ना त्याचं माझ्यावर प्रेम असतं म्हणून मी रागवतो. मी काय म्हणायचो राजू बेंडला ना, अरे आम्ही चिपळूणातून इथं गुहागरला आलो, 2 गावं केली, तुम्ही अजून येतच नाही, उठतच नाही. 12 आणि 1 वाजल्याशिवाय उठायचंच नाही. बरं, रात्रीचं जागरण करायला जाता कुठं? आम्ही 11-12 वाजेपर्यंत इथं गावागावात फिरतो, कारण पक्ष बांधायचा होता, लोक जमा करायची होती. तिथं पक्षाचं काही शिल्लक राहिलंच नव्हतं. होतं काय भावानो? काय तुम्हाला नंतर एका माणसाला वेचल्यानंतर पक्ष उभा राहिला ना पागड्यानो? काय तेलगडेनो? आमच्या तर तेलगडे नाही तर काय पक्ष उभा होता काय भावानो? आणि म्हणून आम्ही तिथं येतो, तू उठतच नाहीस. बरं, उठलास, आलाच 4 गावं,
7 वाजले संध्याकाळी मागं बघावं तर निघून. हे असं करू नकोस असं मी त्याला बडबडायचो. ते आज सांगतो, हे राजू बेंडल जर माझ्या तालमीत राहिले असते ना, जर राहिले असते तर 2014ला ह्याला चांगली संधी चालून आली होती. चिपळूणमध्ये जागा आपण लढलो असतो, बरोबर आहे का नाही? मी लढलो असतो, पण त्याच्यानंतर काही विक्रांत जागा ती लढणार होता. विक्रांत वयानं लहान किती होता? राजू बेंडलच लढला असता ना, का नसता लढला असता? पण मी रागवतो म्हणून माझ्यावर रुसायचं, माझ्यावर रागवायचं, इकडे गेला तिकडे गेला. त्या भाजपवाल्यांच्या नादाला लागून त्या नगरपंचायतीत गेला. भाजपवाल्यांनी तुझा बरोबर झोक केला, वाटोळा केलं का नाही हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तर आता जाऊ दे राजू, का परत काय प्रेम बी मिळेल तुमचं नाही ना. आणि म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषद घेऊया अशी विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. कधी पण या, कधी पण फोन करा, गाड्या वेड्या बुक करा, रेल्वे या, रेल्वे सुद्धा ज्यादा ठेवलेल्या आहेत. सावकाश या, सांभाळून परत जा, अशा प्रकारची विनंती करून खूप मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊन, पत्र मला त्यांनी पक्ष म्हणून दिलं असतं तर माझ्या एवढं जिवारी लागलं नसतं. पत्र त्यांनी मला समाज म्हणून दिलं म्हणून माझ्या जिवारी लागलं. मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या समाजाचा द्वेषच जर केला नाही तर तुम्ही ब्राह्मण समाज म्हणून मला धमकी देता आणि मी ती सहन करणारा मराठा आहे काय रे बोल, बरोबर आहे का नाही? तर घाबरू. हा आमचा ह्याचा नाव त्याचं विसरलो, आमचा ह्याचा आर्यातला तो घाबरलाय. तो श्रीकांत माझे नाही म्हणून तो काय करतोय, मरतोय. हे अरे तुम्ही ना लय शांत, आणखी 1-2 मिनिटं घेऊ काय रे? आज जरा मजेत आहे मी. अगोदर चिडलो होतो. अरे विचार आहे ना त्या ह्याच्यात वरची कुठली कळमवाडी, मी आमदार नव्हतो, तिथला आमदार नव्हतो, पण त्या कळमवाडी करता मी डांबरीकरणाकरता पैसे दिले, डांबरीकरणाकरता. आणि मला भूमिपूजनाला बोलवलं, मी आपला गेलो. शेवटी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आहे, बोलवलो. हे 100-200 दमलेले त्या कळमवाडीतले लोक आणि समोरच्या बाजूला महाजन आणि जोशी दोघे आणि दुसरे दोघे हातामध्ये कॅमेराने फोटो घेऊन आणि कुंपण घातली रस्त्यावर. हे काय सांगतात, आम्ही लोकांचं हे अडवलं नाही ते अडवलं नाही, हे काय सांगतात. आणि मी ह्यांना म्हणे अरे काय हे तुम्हाला अडवतात, ते शांताराम काहीतरी होते काय नाव त्यांचं, नंतर ते मला फसवली त्यांनी, असू दे. आणि त्यांच्या नादाला लागून मी ते पैसे दिले. आणि अरे आवय 100-200 माणसं, हे 250-300-400 माणसं, ते दोघे चौघे जर हातामध्ये कॅमेरा घेतलेला, कर्दीची काठी लावलेली, हात लावायचा नाही. यांना म्हटलं अरे काय मला थोडा उशीर झाला. अरे काय तुमच्या अंगात रक्त काय जिवंत आहे का नाही? हिला वाडा जाऊ म्हटलं. कसला तो काय काटेरी असते ती, पांगेरा होता, पांगेरा. म्हटलं त्या पांगेराचा फोकटा तोड आणि झोप पळता भुई. हे जातात ना तुम्हाला मी मोकळं केलं का नाही केलं म्हणून जो मला विसरले. आणि म्हणून काही कुठल्या समाजावर वगैरे माझा राग नाही, पण तुमचा स्वाभिमान, तुमचा हक्क, आणि तुम्ही सुद्धा असं कोणाच्या तरी वाडवडिलांनी मानाखाली घालून जगलं म्हणून आपल्याला जगायचंय काय? स्वाभिमानानं जगा, ताटमानेनं जगा, कोणाला त्रास देऊ नका, गर्वानं जगा असं मी म्हणणार नाही. पण उगाच कोणतरी आता समजत असेल की आमची खोती, आमची दादागिरी आणि आमचे पत्राचं हे दहशतवाद, तर तुम्हाला आज दाद शब्द देऊन जातो की असा जर कुठं कोणी जर दादागिरी केली तर तुमच्या पाठीमागे भास्कर तो रात्रंदिवस उभा आहे अशा प्रकारचा शब्द देतो. आणि ज्यांनी कुणी मला जातीचं पत्र दिलंय ते मला माहित आहे की जिल्ह्याला दिलं, जाती राज्यात दिलं. अरे जा कुठे तिकडे द्यायचं तिकडे द्या. भास्कर जाधव ते गटारात फेकून टाकतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.